प्रकरण ज्या दिवशी घडलं त्या क्षणापासून मी आपल्या सर्वांच्या संपर्कात आहे. आपल्या सर्वांसमोर येऊन मी मीडियाला बोललेलो आहे की हा कुणीतरी मास्टरमाइंड याच्यात आहे आणि याचा कट रचूनच आमच्या संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला, त्यांना टॉर्चर करून मारलं. हा जसे जसे काही दिवस जातील तसे तसे बरेच काही गोष्टी समोर आल्या गेल्या. 29 नोव्हेंबरला ज्या दिवशी खंडणी मागितली त्याच दिवशी वाल्मिक कराड आणि त्यांची टोळी केजमध्ये एका कॅमेरेमध्ये कैद झालेली, त्याच्या अनुषंगानं तपासाचे सूत्र हल्ले गेले. CIDकडे सुद्धा बरेच त्याचे काही आले. आज तुम्हाला कोर्टामध्ये जे चार्जशीट दाखल झालं आहे त्याच्यानंतर जी कबुली जबाब आज समोर आलेला आहे, त्या कबुली जबाबामध्ये तिघांनी सांगितलं की आम्ही मारलं आहे आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारला आहे. तर ते अत्यस्ती मी पहिल्या दिवसापासून मानतो की या कटाचा मास्टरमाइंड तोच आहे. त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे ते पोलिसासमोर आज यायला आणि पोलिसासमोर जनतेसमोर येण्यासाठी जवळपास 105-10 दिवस लागलेले आहेत. तर ठीक आहे, जी देर है लेकिन अंधेर नाही म्हणल्यासारखं यांची कबुली यांनी दिलेली आहे, कबुली जॉब आहे. तर आपण सर्वांनी, माध्यमांनी सुद्धा हा प्रकरण लावून धरलं, जनतेनं लावून धरलं, आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी लावून धरलं. त्याच्यामुळे याचा शेवट या संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी, जे जे गुन्हेगारी आहेत त्यांना म्हणजे त्याच्यामध्ये सजा, आणि जे कुणी आणखी सहआरोपी आहेत ज्यांनी ज्यांनी यांना पळून जायला मदत केली, ज्यांनी पैसे पुरविले, ज्यांनी गाड्या पुरविल्या, अशांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे. पोलीस यंत्रणेमधले काही माणसं आहेत, जो पाटील नावाचा, महाजन नावाची, हे जे काही इथले आहेत बाहेरून सुद्धा, जे पहिल्या दिवशी बॉडी ताब्यात घ्यायच्या अगोदर जे लोकांनी जन आंदोलन केलं मस्साजोगी या गावी, तिथं सुद्धा काही पोलीस यंत्रणेतले काही लोक तिथं आले होते जे की बीडच्या पोलीस यंत्रणेमध्ये होते. तर ते तिथं का आले होते पोलीस अधिकारी, त्यांचं तिथं ड्युटी नव्हती, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे, वाशीच्या PIला सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे, अशी आमची पहिल्या दिवसापासून मागणी. आणि मला वाटतं नक्कीच पोलीस, CID, SIT कोण जी तपास करते ती यंत्रणा नक्कीच या मागणीला मान्य करते. एक आरोपी अजूनही खरं फरार आहे, त्यातला तो सापडलेला नाही अजून. आता हा जाणीवपूर्वक प्रकार आहे की आरोपी पळवाट काढतोय, याच्यावर पोलिसाचं अपयश म्हणलं पाहिजे का आणखी जाणीवपूर्वक पोलीस यांना सवड देते, त्याला मला काही बोलता येणार नाही. कारण हे आता न्यायालयात विषय आलेला आहे. या सर्व गोष्टीचा विचार केला तर बघा, कोणती प्रयागराजला ती खोक्या पकडला, मग हा कृष्ण आंधळे कसा सापडत नाही, हा पण संशयाचा विषय आहे की खोक्याला प्रयागराजला पकडला, तुम्ही त्याचं कौतुक केलं आम्ही, पण तुम्ही जर हा कृष्ण आंधळे आणखी सापडत नाही म्हणता, तर याच्या बाबतीत पोलिसाचं, CID, SITचं अपयश आहे. विचारायला गेलं तर आता तिघांनी कबुली जबाब दिलेला आहे. तुम्ही देर है अंधेर है म्हणताय, आता सुरुवात आहे ही, पुढे आणखी कुणाकुणाचे काय काय गोष्टी समोर येऊ शकतात? नाही, हे आज फक्त जॉबामध्ये त्यांनी दिलेला जॉब तुम्हाला पब्लिश झालेला आहे. त्या जॉबामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की तिघांनी कबुली दिली, असं तुमच्या माध्यमातूनच मला कळतं की त्या तिघांनी जॉब दिलेला आहे की आम्ही मारले आणि यांच्या सांगण्यावरून मारले. आणखी बरेच काही उलगाडे होणार आहेत. मग मला याच्यात म्हणायचं की याच्यामध्ये सुद्धा बघा, टोळीचा मोरक्या तो सुदर्शन घुले दाखवलाय, तर खऱ्या अर्थानं कट रचून मारायला ऑर्डर देणारा टोळीचा मोरक्या होतो. तर याच्यामुळं सुद्धा काही गोष्टी काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे. ह्याचा शेवट कुठं कुठं जाणार आहे, मी तुम्हाला बोललो ना, याचा शेवट जोपर्यंत या सर्व गुन्हेगाराला याच्यामध्ये ऍड होणार नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही. सर, याच्यामध्ये वाल्मिक कराड कोणासाठी पैसे गोळा करत होता? कारण एवढे मोठे जे गुंड तयार होतात त्याला राजशास्त्र असल्याशिवाय तयार होत नाही, आणि वाल्मिक कराड ही खंडणी कशासाठी गोळा करत होता असा प्रश्न जनतेला आहे. आणि यामागचे लोक कधी समोर येतील का? नाही, हे बघा, ही तपास यंत्रणा, आपला कायदा, याच्यावर न्यायव्यवस्था, याच्यावर भरोसा ठेवणारा आणि त्यांना मानणारा आपले लोकशाही आहे. लोकशाही पद्धतीने आपण या मार्गावर भरोसा ठेवला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. आणि हा वाल्मिक कराड जो पैसे गोळा करायचा, त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाकुणाला किती देत होता हे तर नक्कीच असेल, त्याच्याबद्दल मला शंका नाही आहे. पण त्यांनी स्वतःच्या सुद्धा प्रॉपर्ट्या एका पत्नीच्या नावावर, दुसऱ्या पत्नीच्या नावावर, आणखी किती कुणाकुणाच्या नावावर केलेल्या आहेत. असं तुमच्या सर्वांच्या मीडियाच्या माध्यमातून मी बघितलं की जवळ 2000 कोटीची प्रॉपर्टी त्याची इंडियामध्ये सर्च झाली. आणि एवढंच नाही तर इंडियाच्या बाहेर सुद्धा आहे का काय, याचा सुद्धा आणखी काही यंत्रणेला तपास करायचा आहे. म्हणजे ही सगळी माया त्यांनी स्वतःसाठी सुद्धा खर्च केली. याच्या स्वतःच्या अकाउंटून किती लोकांना पैसे जात होते, कोण्या पक्षाचे कोण कोण कार्यकर्ते होते, कोण्या पक्षाचे कोण कोण नेते होते, कोण पब्लिक म्हणून होतं, कोण गुंडाराज करणारे लोक होते, या सर्वांचा याच्यात सामील झाले पाहिजेत. आणि यांना सुद्धा कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे. सर, वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीवरती बुलडोजर चालायला पाहिजे, कारण बाकी सगळ्या ठिकाणी बुलडोजर चालतो. याच्या प्रॉपर्टीवरती मला हेच म्हणायचंय की बघा, प्रयागराजला खोक्या पकडला, आता काय काय सगळ्या गोष्टी ह्याच्यात त्याचं घर पाडलं गेलं,
त्याचं म्हणजे जी की 20-25 वर्षानं ते अनधिकृत का असत नाही मला त्याच्यावर माहिती नाही आहे, पण अनधिकृत असताना सुद्धा त्याचं घर पाडलं गेलं. तर मग यांनी जर एवढी आम्हा प्रॉपर्टी जमवलेली आहे, ही प्रॉपर्टी कमीत कमी सील तरी केली का? फक्त गाड्याची चर्चा झाल्यानंतर गाड्या काही ताब्यात घेतल्यात असं कळतंय. ती सुद्धा बघा, त्यांच्या गाड्याला सुद्धा कव्हर बिवर लावून ठेवल्यात मस्त. म्हणजे आता काय माहीत नाही मला, ही सगळं आता खूप वेगळं पद्धत आहे. राजकारणामध्ये असे प्रकार घडतात का काय? पुन्हा VIP ट्रीटमेंटवर विषय झाला गेला. मग आता जर जेलर VIP ट्रीटमेंट देत असेल तर किती वाईट आहे. म्हणजे या प्रकरणामध्ये याचं CCTV फुटेज पण काही जणांनी बाहेर आणलं गेलं. बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणजे बीडची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणानं ढासळलेली आहे. आता परवा आणखी वेगळे गुन्हे येतात. मग कुणाला तरी ज्या लोकांनी या प्रकरणामध्ये सहभाग घेतला अशा लोकांना आणखी कुठे यांची पार्श्वभूमी का तपासायचं. माझा सुद्धा परवा कुणीतरी एक सोशल मीडियाला फोटो टाकलेला आणि फोटो टाकून त्याच्यात दागितलं की ह्यांचं सुद्धा म्हणजे असे वेगळे प्रकार ज्यांनी हे प्रकरण सुरू केलं यांच्यावर कुठंतरी आरोप करायचा आणि यांना अडकवायचा प्रयत्न सुद्धा बीड जिल्ह्यात होऊ शकतो. वाल्मिक कराड ज्या कंपन्यांमध्ये काही लोकांसोबत पार्टनर आहे त्या कंपन्यांची चौकशी करून त्यांना देखील काळ्या यादीत टाकलं जाईल का? त्यांना सरकारी टेंडर दिले जाणार नाहीत का? कारण हे सगळे लागे बांधे आहेत आणि हा पैसा तिथेच वापरला जात होता. हे पहा, वाल्मिक कराड जे आहे ते वाल्मिक कराडांचं ज्यांच्यासोबत पार्टनरशिप डीड असेल किंवा कुठल्या कंपनीत ते डायरेक्टर असतील त्या सर्व कंपन्याची चौकशी यंत्रणेनं केली पाहिजे. एवढंच नाही तर त्या आता मला असं म्हणता येणार नाही आहे की कायद्याच्या दृष्टीनं की त्या कंपनीत तो पार्टनर म्हणजे सर्व पार्टनर दोषी आहेत असं मला नाही म्हणता येणार. पण याचा अर्थ असा नाही की ते दोषीही नाहीत. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी अंती जे काही निष्पन्न होईल ते सर्वांच्या समोर आणलं या पाहिजे. तिघांच्या कबुलीनंतर तुम्हाला आता वाटतं का वाल्मिक कराड देखील स्वतः कबुली देईल? नाही, मला कसं आहे, हे काही निगरगठ्ठ लोक आहेत, यांच्याविषयी बोलणं संयुक्तिक होणार नाही. पण ज्या दिवशी काही लोक यांच्या या 29 तारखेच्या फुटेजमध्ये असणारे जे लोक या सुदर्शन घुले आणि आंधळेला पकडायसाठी किंवा आणून ताब्यात देण्यासाठी सरेंडर होण्यासाठी ते प्रयत्न करीत होते, याचाच अर्थ असा कुठंतरी होता की याच्यामध्ये काहीतरी शिस्त आहे. यांच्या मनात असं होतं की यांना कबुली जॉब द्यायला लावायचा आणि वाल्मिक कराड यांना सोडायचं. पण कायदा खूप म्हणजे कायद्याचे हात लांब असतात आणि आमचा सर्वांचा पब्लिकचा रेटा, गावकऱ्यांची मागणी, कुटुंबाचा संयम या सर्व आणि कायदा आणि कधीतरी नियतीला जे मान्य असते ते होतं. त्याच्यामुळे नियत काय करते तर नियतीनं जे घडवलंय तेच बघणं आपल्याला कारणीभूत ठरलंय आणि नियतीनं यांच्यावर डाव साधलाय. आता दुसऱ्या कुणाचा नाही, कारण यांचे कर्म यांना फळले. कारण बऱ्याच जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत. असे बीड जिल्ह्यामध्ये हजारो कुटुंब आहेत जे बेघर झालेत, जे विधवा व्हावं लागलंय, ज्यांना यांच्या मागे हे बरेच काही. कारण परवाच मागच्या अधिवेशनामध्ये याच अधिवेशनामध्ये आता संपलं तिथलं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः खुद दस्तूर मुख्यमंत्र्यांनी दिला की 276 गुन्हे ज्यांची की नोंद झालेली आहे असे म्हणजे मर्डर्स किंवा बॉडी सापडलेल्या बीड जिल्ह्यात मागील 5 वर्षात. बघा कुठे आमचा बीड जिल्हा. सर, अवघा एनर्जीच्या प्रकल्पाचा जो ऑफिस बॉय आहे त्याचं एकदम स्पेसिफिक एक जे स्टेटमेंट आहे खास करून सुदर्शन भुळे यांनी सांगितलेलं ते म्हणजे मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायचं असेल तर 2 कोटी रुपये खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा. हे त्यांच्या साथीदारांनी सांगितलं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट यालाच जोडून असं आहे की त्यांनी अजून वेगवेगळ्या म्हणजे त्यांनी लिटरली धमकी दिली की सरपंच जिवंत राहायचं आहे तर असं करा नाहीतर बघा तुम्हाला मारून टाकू. हे प्रकरण फक्त घडल्याच्या नंतर पहिल्यांदा मी मीडिया समोर बोलून उघडकीस केलं. असे एवढे अनेक प्रकार आहेत, अनेक घटना आहेत. महादेव मुंडेंचं प्रकरण आहे की त्या आंधळेंचं मागच्या एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये हे 307चे आरोपी होते. असे बरेच असंख्य प्रकरण आहेत बीड आणि परळीमध्ये. या प्रकरणामध्ये असे धमकावलं जातं आहे, अशा घटना घडल्या जातात किंवा यांनी कुठं एवढी प्रॉपर्टी. माझ्या केस शहरात सुद्धा त्या 29 तारखेलाच एक जागा वाईन शॉपसाठी घेतलेली ज्याची की नोंदणी आणि रजिस्ट्री सुद्धा कुठंतरी ऑफिसच्या बाहेर जाऊन केला गेला. अशा पद्धतीचे एवढे मोठे खूप काही विषय आहेत. आणखी भरपूर जसं येईल तसं इंडिव्हिज्युअली आपण बघू. पण आजच्या विषयात आमच्या दृष्टीने एकच महत्त्वाचं आहे की ज्यांनी संतोष अण्णा देशमुख यांचा खून केला, जे कटात सामील होते, जे कुणी असतील, राजकीय असो सामाजिक असो, जे कुणी असतील, या सर्वांना
या फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याच्या कर्माप्रमाणे त्याच्या जी काही त्यांनी कुकृत्य केलंय त्याची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे. शेवटचा प्रश्न सर, कृष्णा आंधळे हे कुठे आहेत? म्हणजे पूर्ण इतके दिवस झाले आहेत, पूर्ण देशभरात कसं काय शोधता आलं नाही, किंवा ते देशाच्या बाहेर गेलेत असं तुम्हाला सांगायचंय, किंवा नेमकं त्यांचं काय झालं? नाही, त्याचा पासपोर्टच असेल असं मला वाटत नाहीये. त्याच्यामुळे त्याच्या देशाच्या बाहेर जाण्याचा विषय नाही येणार, कारण या देशामध्येच तो असला पाहिजे. यानेच कुणी लपवलाय का, तो खरंच सापडत नाही का, काय आहे? कारण तो बघा, जेवढे मारायचे फोटो आहेत, व्हिडिओज आहेत, त्यानं शूट केलेत, त्यांनी स्वतःही शूट केलेत, आणि तो खूप क्राईम लेवलचा माणूस आहे. त्याचं स्टेटस ठेवणारे लोक काही आणखी खाली आमच्याकडे भेटतात. मैंदवाडी नावाचं गाव आहे तिथं, किंवा आमच्या तरुणाईच्या गायकवाडाला काही स्टेटस काय तो बघतोस, आमच्या ह्यांचं ही काय बघतो, याच्यामुळे मारलेलं. म्हणजे असे भरपूर प्रकार आहेत. आणखी थांबले वाटते का तुम्हाला? आणखी हा प्रकार चालू आहे. आणखी सुद्धा यांना वाटतंय की आमचा बाप तो बाप रहेगा, काय काय पोस्टर आहे. आणखी सुद्धा हे लोक बाहेर येणार आणि आमचं नेतृत्व करणार, पिक्चर स्टाईल यांना वाटतंय. पण याचा पिक्चरच्या शेवटच्या 5 मिनिटात जसा शेवट होतोय तसा याचे शेवट व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक आहे, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये या सगळ्या प्रकरणांसंदर्भात काही ठराव येईल का? कारण बीड असो, परभणी असो, या सगळ्या प्रकरणावरती तुमची काही चर्चा होईल का? बघा, पक्षीय संघटनेचं काम हे वेगळं वर्क आहे किंवा वेगळा विषय आहे, आणि सामाजिक काम असेल, राजकीय काम असेल, हा वेगळा विषय आहे. संघटनेच्या कामामध्ये आम्ही अशा गोष्टीचं निंदा करणार, ह्याचा निषेध करणार, ह्याचं समर्थन करता नाही करणार, अशा सर्व गोष्टी संघटनेच्या मिटिंगमध्ये होत असतात. पण आज जे काही आमचं परभणीचं प्रकरण असेल, बीडचं प्रकरण असेल, असंख्य प्रकरण आहेत, अशावर चर्चा होऊ शकते. असं काही विषय अजेंड्यावर नाही आहे. होऊ शकते, कुणी एखाद्यानं बोललं चर्चेमध्ये तर होऊ शकते, पण असं याच्यावर पक्षाच्या याच्यामध्ये काही विषय नाही आहे. पक्षाची कार्यकारिणी हा विषय वेगळा आहे. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.